नमस्कार मंडळी, राम राम. तर कशा आहात सगळे? माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला म्हटलं, खूप दिवस झाले रेसिपी शूट नव्हती केली, तर म्हटलं चला काय आमटी टाकू मस्त उडदाची. तर कंटिन्यू करा. तर हे बघा, इथं उडदाची डाळ घेतलेली मी. आता मस्त कुकरला 2-3 शिट्ट्या मारून घेते. आणि इथं कांदा परतायला टाकला आहे, कारण की मी डायरेक्ट गॅसवर भाजत नाही कांदा. तर हे मस्त काळा होते ते फुल गॅस करून. थोडं झाकण ठेवलं तर लवकर काळा होतो. तर इथं मिरची घेतलेली, कोथिंबीर आणि खोबरं, लसूण आणि थोडं धने वगैरे घेते मी आता. आणि याला मस्त भाजून सनी मसाला वाटून घेते. तर मी इथं थोडंसं दगडफूल, 2 मिरे, 1 लवंग आणि थोडं हे घातलेले भाज्या. तर याला मस्त भाजून घेते मी आता आणि वाटून घेते. तर हे बघा, इथं 2 ते 3 शिट्ट्या मी केलेल्या आहे. डाळ शिजेपर्यंत म्हटलं चला देवपूजा करून घेऊ. तर मस्त मोगऱ्याला फुलं आलेले आहे. प्लेट भरून फुलं निघले मस्त. वाजता असा भारी आहे, एकच नंबर फुले मोगऱ्याचं. उडदाची डाळ शिजलेली इथं, आणि इथं कांदा पण मस्त काळा झालेला आहे. तर बाकीचा सौदा मसाला मी भाजून घेते. तर कांदा मस्त काळा झालेला आहे. जेवढा पाहिजे तेवढा आपण तेल टाकून सनी, थोडा गॅस वाया जातो पण केला जातो काळा कांदा, एकदम काळा, म्हणजे जास्त पाहिजे आपल्याला. डायरेक्ट गॅसवर जो भाजलेला कांदा आहे ना, आपल्या शरीरा म्हणजे चांगला नाही आहे. त्याला बारीक करून घेते आता मिक्सरमधून, आणि मग फोडणी देते. तर मसाला मस्त बारीक केला, आणि इथं कमी गॅसवर मी कढईत तेल टाकलं. इथं तेल गरम झालेलं आहे. इथं थोडेसे जिरे टाकते. नॉर्मल तेल गरम झालेलं आहे. आणि थोड्या लसणाच्या कांड्या ठेवल्या तर मी थोड्या अशा बारीक करून त्या पण टाकते. अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, आणि थोडा कमी 1 चमचा प्रवीण मसाला. डाळ टाकून घेते मसाला. जास्त पण असं पातळ केलेली नाही आहे. इकडून खिडकी चमकती ना, अशी झालेली मस्त भाजी उडदाची आमटी. तर मी त्याला आता चवीनुसार मीठ घालून घेते. तर हे मीठ थोडं शिल्लक टाकावं लागतं, कारण की ते कमी खरट राहतं शेंगदाणा. मग
कोथिंबीर. त्याला कमी गॅसवर थोडंसं उकळी आणून घेते आता भाजीला. तर पोळ्या बाकी माझ्या अजून, पण मला असं वाटतं की पटकन जेवायला बसावं आता. तर भाजीला मस्त उकळी आलेली आहे, भाजी मस्त शिजलेली आहे आता. एकदम भारी वास येतोय घमघम उडदाच्या डाळीचा. उडदाची डाळ, कोणी आमटी, ज्याला म्हणजे जिकडं जशी पद्धत तिकडं बोलत्या. तर कशी वाटली नक्की सांगा. तर कशी झाली उडदाच्या डाळीची आमटी नक्की सांगा. घमघम वास येतोय आणि असं मस्त कमी मसाला टाकून सनी अशा गावरान पद्धतीनं अशा भाज्या तुम्हाला कधी अशा कोणती म्हणजे बघायला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नक्की कमेंटमध्ये सांगा आणि करून पण बघा.